मिशन आरंभ अंतर्गत इयत्ता 5वी स्कॉलरशिप तयारी ऑनलाईन क्लासमध्ये सर्व विद्यार्थी पालक यांचं पारनेर तालुक्याच्या वतीने हार्दिक स्वागत। आज पिंपळगाव रोठा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आदर्श शिक्षक संभाजी नरवडे सर हे गणित या विषयातील व्यवहारी अपूर्णांक बेरीज या घटकावरती मार्गदर्शन करणार आहे। आपणा सर्वांचं स्वागत। काल आपल्या पाठातील काही घटकातील काही उपघटक माझ्याकडून राहिले होते, तर ती मी सुरुवातीला एक थोड्या वेळामध्ये 5-10 मिनिटांमध्ये मी ते संपवणार आहे आणि त्यानंतर मग आपण बेरजेवर जाणार आहोत। व्यवहारी अपूर्णांक पाहत असताना आपल्याला आपण कालच्या पाठामध्ये समच्छेद अपूर्णांकांची आपण तुलना केली। समच्छेद अपूर्णांकाची तुलना करत असताना आपल्याला सर्वात महत्त्वाचा घटक माहिती असतो, सर्वात महत्त्वाचा पॉइंट आपल्याला माहिती आहे की व्यवहारी अपूर्णांकामध्ये तुलना करायची झाल्यास महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, समच्छेद अपूर्णांकांची तुलना किंवा कोणत्याही अपूर्णांकांची तुम्हाला जर तुलना करायची असेल तर छेद समान हवेत। हे वाक्य ध्यानात ठेवा, ह्या वाक्याला अधोरेखित करून घ्या। कुठलाही अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांक असेल तर त्यामध्ये समच्छेद असल्याशिवाय, छेद समान असल्याशिवाय आपण त्याचा लहान मोठेपणा ठरवू शकत नाहीत। हा महत्त्वाचा मुद्दा ध्यानात ठेवा। आता आपण कालच्याला समच्छेद अपूर्णांकांची तुलना केली म्हणजे लहान मोठेपणा ठरवला, त्याच्यानंतर त्यांचा चढता उतरता क्रम आपण मांडला। तर मी कालच्याला तुम्हाला सांगितलं होतं की हा समांश हा भाग काही आपल्या पुस्तकामध्ये पाठ्यपुस्तकात नाहीये, परंतु स्कॉलरशिपच्या दृष्टीने हा महत्त्वाचा आहे, याच्यावर प्रश्न येतात। तर हे प्रश्न आपल्याला माहिती आहेत। गेल्या वर्षी आपण 4थीला असताना तुम्ही काही प्रश्न पत्रिका सोडवलेल्या असतील, त्यामध्ये तुम्हाला असे प्रश्न काही येऊन गेलेले असतील। तर मी या ठिकाणी काही समांश अपूर्णांक घेतोय। तर या ठिकाणी मी काही समांश अपूर्णांक घेतोय। पाच छेद सहा, 5/2, 5/8, 5/7। पहा या ठिकाणी आपण कालच्याला पाहिलं की समच्छेद अपूर्णांक असतील, समच्छेद अपूर्णांक असतील, जो छेद आपण रेषेच्या खाली मांडतो, छेद याचा अर्थ जेवढे समान भाग केलेले आहेत त्या वस्तूचे ते
समान भाग म्हणजे छेद, पैकी घेतले किती म्हणजे अंश. आता या ठिकाणी हे जे अपूर्णांक आपण चारही घेतलेले आहेत ते समांश अपूर्णांक आहेत. म्हणजेच काय, अंश समान आहेत प्रत्येक ठिकाणी. 5 हा अंश आहे. थोडस या फळ्यावर लिहिताना हस्ताक्षरात थोडस अडचणी येतात, समजून घ्या. या ठिकाणी प्रत्येक अपूर्णांकामध्ये अंश 5 आहे, म्हणून याला मी काय म्हणतो, समांश. काय म्हणतोय, समांश. तर हे आहेत चारही अपूर्णांक समांश. तर अशा वेळेला यांची तुलना कशी करायची किंवा यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा. आता समच्छेद अपूर्णांक तुम्हाला माहिती आहे, आपण काय करतो, छेद समान आहेत ना, प्रश्न मिटला. ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा आणि ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. आता जेव्हा समांश असतात, आता तुमच्या लक्षात आलंय इथं याच्या उलट झाले. छेद समान पाहिजेत, आपल्याला बेसिक ध्यानात ठेवा, छेद समान पाहिजेत आपल्याला कधी तुलना करताना, पण इथं काय अंश समान आहेत. तर अंश जेव्हा समान असतात तेव्हा काय करायचं, तर तेव्हा कंप्लीट उलट असतं, हेही ध्यानात ठेवा. छेद समान असताना जो मोठा दिसतो अंश तोच मोठा आणि जो लहान आहे तो लहान. पण इथं काय होणार आहे, जेव्हा अंश समान असतात तिथं ज्याचा अंश ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. आता त्याचं कारण काय आहे, हे चौथीच्या पुस्तकात जर तुम्ही डोकून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. चौथीच्या पुस्तकामध्ये हे दिलेलं आहे. तर तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा अंश समान असतात तेव्हा ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. मग इथं मोठा अपूर्णांक कोणता आहे बघा, इथं छेद 6 आहे, इथं 2 आहे, इथं 8 आहे आणि इथं 7 आहे. सगळ्यात लहान जर दिसत असेल तर तो आहे 2. पण मग जिथं अंश छेद लहान आहे म्हणून तो अपूर्णांक मोठा होतो. या अपूर्णांकामध्ये छेद लहान आहे, त्याची किंमत या चारींमध्ये सगळ्यात मोठी आहे, म्हणजे हा अपूर्णांक मोठा आहे. आणि मग सगळ्यात लहान कोण असेल, ज्याचा छेद मोठा तो लहान असेल. आता या ज्याचा छेद मोठा म्हणजे कोणता, पहा या ठिकाणी 8 हा सगळ्यात मोठा अंक आहे आणि तो छेदस्थानी आहे. आता पहा मग या तिघांपैकी छेद 8 असलेला हा अपूर्णांक आहे, याचा अर्थ तो सगळ्यात लहान असणार आहे. हा सगळ्यात लहान, हा मोठा. तर या ठिकाणी आता तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असेल की छेद जर लहान असेल समांश असताना तर तो अपूर्णांक सगळ्यात मोठा आणि छेद ज्याचा सगळ्यात मोठा आहे तो सगळ्यात लहान असणार आहे. आता बाकी मग ह्याच्यावरून तुम्हाला क्रम लावता येणार आहे. मग याचा क्रम कसा लागेल, समजा आपल्याला चढता क्रम लावायचा आहे, चढता. तर चढता क्रम लावत असताना चढत जायचं, म्हणजे आपण जेव्हा पायऱ्या चढतो म्हणजे काय करतो, सगळ्यात छोट्या पायरीवर किंवा सगळ्यात लहान पायरीवर आपण आधी पाय ठेवतो. मग इथं सगळ्यात लहान कोण असेल, ज्याचा छेद सगळ्यात मोठा तो सगळ्यात लहान अपूर्णांक असतात, म्हणजे 5/8. आता त्याला आळ पडलं. आता सगळ्यात लहान कोण असेल यांच्यामध्ये, ज्याचा छेद आता या तिघांच्यात सगळ्यात मोठा तो, त्याला आळ पडलं. आता या दोघांमध्ये सगळ्यात लहान कोण असणार आहे, हा, त्याला आळ पडलं. आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात लहान 5/2. तर आता या उदाहरणावरून आपणा सर्वांच्या ही गोष्ट लक्षात आली असेल की समच्छेद अपूर्णांक आणि समअंश अपूर्णांक हे एकमेकाच्या विरुद्ध असतात. आणि आपल्याला पाहिजे काय असतं तुलना करताना, मी अधोरेखित करायला तुम्हाला वाक्य सांगितलेले की व्यवहार्य अपूर्णांकांची तुलना करायची तर आपल्याला छेद समान पाहिजे. आता हे तुमचं क्लिअर झालं असेल. आता हे ध्यानात ठेवा, समच्छेद आणि समअंश याच्यावर प्रश्न येतात, याच्यावर प्रश्न शिष्यवृत्तीला येतात. त्या दृष्टीने मीही फक्त तुम्हाला हे
एक अधिकची माहिती म्हणून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आता या ठिकाणी मी पुढच्या मुद्द्यावर जातोय. भिन्नछेद व अंश असलेले अपूर्णांक यांची आपल्याला आता तुलना करायची आहे. भिन्नछेद आणि अंश म्हणजे काय? छेदही सारखा नाही आणि अंशही सारखे नाहीत. आपण याच्या आधी काय पाहिलं? छेद समान असतात तेव्हा कशी तुलना करायची, अंश समान असतात तेव्हा कशी तुलना करायची, किंवा लहान मोठेपणा कसा ठरवायचा. तुलना करणे म्हणजे काय? लहान मोठेपणा कसा ठरवायचा. त्याच्यानंतर चढता उतरता क्रम त्यांचा कसा लावायचा. लहान मोठेपणा तुम्हाला कळला की चढता उतरता क्रम तुम्हाला लावता येतो. आता या ठिकाणी आपल्याला जेव्हा छेद भिन्न आणि अंशही भिन्न असतात तेव्हा लहान मोठेपणा कसा ठरवायचा हे आपल्याला आता शिकायचे. पहा, आता या ठिकाणी मी काही अपूर्णांक घेतोय. पाच छेद 7, 3/4. पहा, आता या दोन अपूर्णांकामध्ये तुम्हाला छेदही समान दिसत नाहीत आणि अंशही समान दिसत नाहीत. आता मी तुम्हाला एक वाक्य अधोरेखित करायला सांगितलंय. अशा अपूर्णांकाची तुलना कशी करायची? तुम्हाला वाक्य आठवलं? आपल्याला दोन व्यवहारी अपूर्णांकांची किंवा अधिक व्यवहारी अपूर्णांकांची जेव्हा तुलना करायची असते, लहान मोठेपणा ठरवायचा असतो, तेव्हा तुम्हाला काय माहिती पाहिजे? हे मी मगाशी सांगितलं तुम्हाला. आपल्याला त्यांचे छेद समान असायला हवेत. छेद कसे असायला पाहिजेत? समान असायला हवेत. तरच तुम्हाला त्याचा लहान मोठेपणा ठरवता येतो. मग आता आपलं कर्तव्य काय? भिन्न छेद आणि अंश असलेले अपूर्णांकांची तुलना आपल्याला करत असताना आपल्याला काय करावं लागेल? मग आता यांचे छेद सारखे करावे लागतील. तसं आपण सांगू शकत नाही. तसंही आपल्या निव्वळ दृष्टीनं जेव्हा तुमची पूर्ण तयारी होते तेव्हा तुम्ही पाहता क्षणी त्याच्यात लहान मोठा कोण हे तुम्ही सांगू शकाल, पण त्यासाठी तुमच्या अधिक सरावाची, तुम्हाला खूप अशा सरावाची गरज असते. आणि जेव्हा तुमचा पूर्ण अपूर्णांक हा घटक, संपूर्णपणे अपूर्णांक हा घटक तुमचा शिकून पूर्ण होईल, कारण याच्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टी अजून शिकायच्यात. अपूर्णांकामध्ये तुम्ही 4थीच्या पुस्तकात सगळ्या गोष्टी शिकलेल्या नाहीयेत. 5वीला आल्यानंतर तुम्हाला त्या अपूर्णांकामध्ये अनेक उपघटक आहेत, तेही तुम्हाला शिकायचे आहेत. अंशाधिक, छेदाधिक, त्याच्यानंतर पूर्णांकयुक्त अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक मध्ये रूपांतर करणे, अशा पद्धतीचे अनेक असे उपघटक यापुढे आहेत. आणि त्यांचा जेव्हा तुमचा पूर्ण सराव होईल त्याच वेळेला तुम्हाला अशा काही गोष्टी आहेत का ते निवळ नजरेनं तुम्हाला त्या कळतील आणि नजरेनं तुम्ही प्रश्न सोडू शकाल. आता या ठिकाणी मी हा जो प्रश्न आहे तो नजरेने मी सोडू शकतो, पण माझा सराव आहे म्हणून मी करतोय हे. तर तुम्हाला काय करायला पाहिजे? मग आता इथं पहा, छेद आणि अंश दोन्हीतही असमान आहेत, म्हणजे कुठेही साम्य त्यांच्यात नाहीये. तर मग काय करायचं? आपला महत्वाचा पॉइंट काय की छेद समान असायला हवेत. मग छेद समान कसे करायचे? तुम्ही आतापर्यंत कधीही ऐकलेला नाही असा एक मुद्दा मी तुम्हाला सांगतोय आता. ल सा वी, शब्द वाचा. ल सा वी. तुम्हाला लसावी जमायला पाहिजे. तर लसावी म्हणजे काय? गणितामध्ये याला म्हणतात लघुत्तम साधारण विभाज्य. हे तर तुम्हाला माहिती असेल. विभाज्य,
विभाजक हे तर तुम्हाला माहिती असेल. तर आपल्याला विभाज्य शोधायचा आहे. कोणाचा? छेदांचा. पण तो कसा? सामायिक म्हणजे सारखा. पण तो कसा? त्याच्यात अट काय आहे? लहान. काय शोधायचे आपल्याला? विभाज्य. उलट्या क्रमाने पहा. आधी काय महत्वाचं आहे? विभाज्य शोधायचं आहे. तुम्हाला विभाज्य कुठं असतो भागाकारात, त्याची जागा कुठे आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर सा म्हणजे सामायिक, म्हणजे दोघांच्यात सामायिक सारखा. आता तिसरी अट काय आहे? लघुत्तम म्हणजे लहान. सगळ्यात लहान सामायिक विभाज्य. भागाकारामध्ये इथली जी जागा असते ती असते विभाज्याची. विभाज्य म्हणजे काय आणि विभाजक म्हणजे काय हे तुम्ही चौथी इयत्तेमध्ये शिकलेले आहात. हा असतो भाजक. ही जागा कोणाची मी आता सांगितलं तुम्हाला? भाज्य. हा इथं भागाकार आणि इथं बाकी. भागाकारात जेव्हा बाकी शून्य उरते तेव्हा हा जो भाज्य आहे त्याला फक्त वी जोडायचा, तो होतो विभाज्य. किंवा बाकी जेव्हा शून्य उरते, हा भाजक असतो ना, हा भाजक होतो विभाजक. काय अट आहे पण? विभाजक आणि विभाज्य म्हणायला बाकी शून्य पाहिजे त्या भागाकारामध्ये. मग भागाकारात पूर्ण भागाकार जाणे ह्यालाच म्हणतात. बाकी शून्य म्हणजे भागाकार पूर्ण, भाग पूर्ण गेला. मग जेव्हा भाग पूर्ण जातो म्हणजे बाकी शून्य उरते तेव्हा हा असतो विभाज्य आणि हा असतो विभाजक. हे तुम्ही शिकलेले आहात. तर आपल्याला ह्या जागची संख्या काढायची, ह्या दोघांची. म्हणजे ह्या विभाजक, हा विभाजक आहे, हाही विभाजक आहे. म्हणजेच काय? याच्या पाड्यातली आणि याच्या पाड्यातली, त्या दोघांच्या पाड्यातली लहानात लहान सारखी संख्या. मग आता तुम्ही 2चा आणि 3चा जर पाढा अभ्यासला, उदाहरणार्थ मी घेतोय पाहिजे 2चा आणि 3चा पाढा. 2 2 4, 2 3 6, 2 4 8, 2 5 10, 2 6 12, 2 7 14, 2 8 16, 2 9 18, 2 10 20. पाढा फक्त 2 10 पर्यंत नसतो. याच्या पुढेही जाऊन तुम्ही पाढा म्हणू शकता, त्याला गुणाकार पाढा म्हणतात, नाही का? 3चा पाढा 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27 आणि असाच पाढा अनंतापर्यंत चालू राहू शकतो. मग आता तुम्हीच लक्षात घ्या, या ठिकाणी या दोन्ही पाढ्यांच्या मध्ये सगळ्यात आधी येणारी, दोघांच्यातही दोन्ही पाड्यांच्यात आहे अशी संख्या कोणती आहे? याच्यात 6, याच्यात 6, याच्यात हा 6 आणि हा 6. सगळ्यात आधी दोन्ही समान अंक किंवा दोन्ही समान संख्या या दोन्ही पाड्यांच्या मध्ये म्हणजे सामायिक 6 आलेला आहे. म्हणजे यांचा लसावी, या 2चा आणि 3चा लसावी कोण आहे? 6 आहे. तसा 7चा आणि 4चा लसावी कोण असणार? म्हणजे 7च्या आणि 4च्या पाढ्यात सगळ्यात आधी सामायिक संख्या कोणती असणार? हा प्रश्न आहे. तर पहा, 7 आणि 5, 7 आणि 4 होतं. 7 आणि 4 या दोन्ही पाढ्यांमधली सामायिक संख्या कोणती? आपण थोड्याशा पुढच्या टप्प्यावर गेलो. आता आपण लसावी शोधतोय. पहा, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42 आणि असाच पुढे पाढा सुरू राहील. 4चा पाढा 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32 आणि असाच पाढा पुढे चालू राहील. आपल्याला आवश्यक ती
सगळ्यात आधी येणारी सामायिक संख्या कोणती ते आपल्याला शोधायचे. पहा आता 7 आहे सामायिक, नाही. 14 आहे, नाही. 21 आहे, नाही. 24 आहे, यस 24. याच्यात 24, या पाढ्यात 24 आणि याही पाढ्यात 24. म्हणजे 7चा आणि 4चा लसावी किती आला? 24. अरे हा सॉरी, सॉरी सॉरी सॉरी. तर 7चा आणि 4, सॉरी, या ठिकाणी माझे चुकून इथं 24 28 ऐवजी 24 लिहिले होते. ठीक आहे. तर 7च्या पाढ्यामध्ये आणि 4च्या पाढ्यामध्ये सामायिक संख्या कोणती असणार आहे? पहा, 7 चोक 28 आणि 4 चोक 24, 4 7 28. तर इथं 28 आणि इथे 28, तर तो असणार आहे 28. लसावी किती असणार आहे? 28. तर तुम्हाला लसावीचा अर्थ कळला असेल तर आपण पुढे जाऊया. आता लसावी शोधणं हे तुमच्यासाठी एक सरावाचा भाग आहे. तुम्ही जर या गोष्टीचा सराव केलात, पाढ्यात 2 पाढे घ्यायचे आणि त्या पाढ्यांच्या मध्ये सामायिक संख्या शोधायची. ती संख्या तुम्हाला सापडली म्हणजे त्या 2 संख्यांचा तुम्हाला लसावी सापडला. तर हा लसावीचा मूळ अर्थ आहे. लसावी कसा शोधायचा? पाढे लिहायचे, दोन्ही पाढे लिहायचे, त्या पाढ्यांच्यात सामायिक संख्या पाहायची, तो असतो त्या दोन्हींचा लसावी. कोणते 2 पाढे घ्या, त्यांच्यात सामायिक संख्या, तो त्यांचा लसावी. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. पहा आता या ठिकाणी मी 2 अपूर्णांक घेतोय पुन्हा एकदा. 5/7 आणि 3/4. तर यांचा लसावी 28 आलेला आहे, हे ध्यानात ठेवा. मग आता छेद समान करणे. काय करणे? छेद समान करणे. काय करायचे? आपण यांची काय करतोय? तुलना करतोय. यांच्यात लहान मोठा सांगतोय आपण. लहान मोठा कसा सांगायचा? तर छेद समान केल्याशिवाय ते करता येत नाही. मग छेद समान करणे हे आपलं आधी काम आहे. मग छेद समान करत असताना कसे करायचे? मग यांचा काय करायचंय? यांचा लसावी काढायचा आहे. मग आता 7ची 28 ही किती पट आहे ते पाहायचे. साताची 28 ही किती पट आहे? 7 चोक 28. तशी 5ची 4 पट, 5 चोक 20. तर पहा या ठिकाणी छेद समान करून घेतले. पहा, याचा छेद आपण 28 काढला, तसा आता याचाही छेद 28 असेल असा अपूर्णांक काढा. लसावी काढलाय आपण 8. 4ची किती पट आहे? 4 7 28. तशी 3चीही 7 पट, 3 7 21. आता हे जे 2 अपूर्णांक आहेत, या 2 अपूर्णांकाचं रूपांतर आपण याच्यात केलेलं आहे. आता हे काय केले? जेव्हा तुम्ही सममूल्य अपूर्णांक शिकाल, अपूर्णांकामध्ये पुढे आणखी एक उपघटक आहे सममूल्य अपूर्णांक, तो शिकण्याआधी आपण हे पाहतोय म्हणून ही अडचण आहे. तर या ठिकाणी हा एक अपूर्णांक तयार झाला आणि हा एक अपूर्णांक तयार झाला. म्हणजे 5/7 ऐवजी 20/28 घेतले आणि 3/4 ऐवजी 21/28 घेतले. ते कसे घेतले हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर या ठिकाणी पहा, आता छेद समान झालेले आहेत. छेद समान जेव्हा असतात, तुम्हाला ही माहिती आहे, छेद जेव्हा समान असतात तेव्हा फक्त अंशाकडे पाहायचंय. ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. मग अंश कोणाचा मोठा आहे? 20 की 21? 21 मोठा आहे. मग 21/28 कोणाऐवजी घेतलाय आपण? 3/4 ऐवजी. म्हणजे याचा अर्थ काय? 3/4 हा अपूर्णांक मोठा आहे. हे तुमच्या आता लक्षात आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ तुमच्या लक्षात आलं की इथं छेद समान केल्याशिवाय आपण लहान मोठेपणा ठरवू शकत नाही. तसं पाहिलं तर 3/4 हे अंक किंवा ह्या संख्या लहान वाटतात, परंतु प्रत्यक्षात तो मोठा आहे. आता अपूर्णांकाच्या मध्ये लहान मोठा ठरवत असताना किती खाल्लं किंवा किती पोट भरलं याच्यावर लहान मोठापणा ठरतो.
आणि तुलना करत असताना हेही ध्यानात ठेवा का इथं जी वस्तू कापायची आपल्याला, इथं जी वस्तू आपल्याला एक वस्तूची भाग करायची तीच वस्तू इथं असणार आहे. तुलना करत असताना हे नेहमी ध्यानात ठेवायचं. समजा इथं घेतलं कलिंगड आणि इथं घेतलं शेत, असं करून चालत नाही. याचे 7 समान भाग केले आणि याचे 4 समान भाग केले, असं करून चालत नाही. इथं भाकरी घेतली तर इथं ही भाकरीच घ्यायची दोन्हीकरता. हे भाकरी भाकरी समान. मग याच्यातला किती वाटा घेतला इथं आणि याच्यातला किती वाटा घेतला तो इथे. तर अशा पद्धतीने आपल्याला तुलना करायची असते. दोन्ही अपूर्णांकाकरता वस्तू तीच घेतली तरच आपल्याला तुलना करता येते. आता तुमच्या ही गोष्ट लक्षात आलेली असेल की जेव्हा छेद समान नसतात तेव्हाही आपण तुलना करू शकतो, पण एक पायरी वाढते. एक पायरी वाढते. ती पायरी कोणती आहे? छेद समान करणे. मग छेद समान करणे हा भाग तुम्हाला समजलाय का? ठीक आहे, मी समजले. आपण आणखी एक उदाहरण पाहूया म्हणजे तुमच्या आणखी लक्षात येईल. आम्ही आणखी 2 अपूर्णांक घेतोय. 3/5 आणि 4/6. तर पहा आता इथं अंश आणि छेद अगदी असमान आहेत. आता यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा प्रश्न येतो. छेद समान असले की आपल्याला अंशाकडे पाहायचे आणि सांगायचे. ज्याचा अंश मोठा असतो तो मोठा, ज्याचा अंश लहान असतो तो लहान. परंतु इथं छेद समान नाहीत. मग आता आपल्याला काय करावं लागेल? पहिल्यांदा छेद समान करून घ्यावं लागतील. मग छेद समान कसे करायचे? ह्या दोघांच्या पाढ्यात येणारी पहिली संख्या, सामायिक असलेली पहिली संख्या मग कोणती आहे ती? 5चा पाढा, 6चा पाढा करून घ्या. मग आता काय होईल? 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45. पाहूया इथपर्यंत सामायिक येतोय का? 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंचे 30, 6 6 36, 6 7 42, 6 8 48. पहा बरं इथपर्यंत सामायिक आलाय का? एखादी संख्या सामायिक? 5 नाही, 10 नाही, 15 नाही, 20 नाही, 25 नाही, 30 यस. ह्याच्यात 30, ह्याच्यात 30. आपल्याला लसावी सापडलेला आहे. या निमित्ताने तुम्हाला लसावी कळला. लसावी हा पुढच्या इयत्तेमध्ये तुम्हाला आत्ताच नाहीये, परंतु या निमित्ताने तुम्हाला लसावी कळलेला आहे. तर आपण 3/5 छेद 30 असेल असा अपूर्णांक तयार करतोय आपण. म्हणजे आपण याचा सममूल्य अपूर्णांक काढतोय. आता सममूल्य अपूर्णांक पुढे आहे हे मी तुम्हाला आधीच सांगितलंय. 5ची किती पट आहे? 30. 5 सक 30. मग 3ची तेवढीच पट, 3 सक 18. याचं रूपांतर मोठ्या अपूर्णांकात झालं. आता याचं करून घ्या. 4/6 ज्याचा छेद 30 आहे असा अपूर्णांक करून घ्या. 6ची किती पट? 30 आहे. 6 पंचे 30. तशी 4ची 5 पट करून घ्या. 4 पंचे 20. आता या ठिकाणी आपल्याला 2 अपूर्णांक मिळालेत. 3/5 साठी 18/30 आणि 4/6 साठी 20/30. आता बघा या दोघांच्यात अंश कोणाचा मोठा? बस छेद समान झालेत की नाही? छेद जेव्हा समान होतात तेव्हा आपल्याला सोपं जातं की ज्याचा अंश मोठा असतो तो मोठा असतो. मग दोघांच्यात मोठा अंश कोणाचा आहे? याचा, 4/6चा. म्हणजेच 20/30 हा मोठा आहे. 20/30 कोणाऐवजी घेतलाय? 4/6 ऐवजी. म्हणजेच
या ठिकाणी आपल्याला कसं चिन्ह द्यावं लागेल, असं. म्हणजे 3/5 पेक्षा किंवा 3/5 लहान 4/6 पेक्षा. मग आता तुमच्या ही गोष्ट लक्षात आली का आपण दोन अपूर्णांक जेव्हा घेतो व्यवहारी अपूर्णांक आणि ते छेद असमान असतील म्हणजे समान नसतील तर आपण तुलना कशी करायची याचा आपल्याला पूर्णपणे गोष्ट कळलेली आहे. काय करायचे तुमच्या ह्या स्टेप लक्षात आलेल्या असतील. जेव्हा छेद असमान असतील तेव्हा पाढे मांडून घ्या. दोघांच्या सामायिक संख्या पहा म्हणजेच लसावी कोणता आणि त्या लसावीशी काय करायचे त्या लसावीनुसार ती किती पट झाली त्याच्यानुसार अंशाची पट तेवढी करून घ्या. या निमित्तानं तुम्हाला लसावी कळला म्हणून लसावी ध्यानात ठेवा. आपल्याला आता पुढे जायचे कारण हा जो लसावी आहे आपल्याला जी गोष्ट पुढे शिकायची आहे त्याच्यासाठी ती उपयोगाची आहे. म्हणून मी तुम्हाला इथं लसावी शिकवलाय. लसावी फार महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला पुढचा उपघटक समजून घेण्याकरता. पाहूया आता पुढचा उपघटक काय. समच्छेद अपूर्णांकांची बेरीज. समच्छेद अपूर्णांकांची बेरीज हा खूपच महत्वाचा घटक आपल्याला शिकायचा आहे. पहा आता समच्छेद अपूर्णांकांची बेरीज. आता जर समच्छेद अपूर्णांकांची बेरीज शिकायची तर आपल्याला छेद असमान असताना छेद समान नसताना बेरीज कशी करायची तेही शिकायचे. आधी आपण समच्छेद अपूर्णांकांची बेरीज शिकूया. पहा मी दोन अपूर्णांक घेतोय 4/5 अधिक 2/5. तुमच्या ही गोष्ट लक्षात आली इथं छेद समान आहेत. मग छेद समान असताना सगळ्यात सोपी गोष्ट असते कारण त्यांचा लसावी तोच आहे म्हणून तो 5 घेतला आणि अंशांची बेरीज केली. काय केली अंशांची बेरीज केली 4 अधिक 2. बस बेरीज झालेली आहे. फक्त अंशांची बेरीज पुढे मांडा आणि छेद तोच घ्या. 4 आणि 2 6 आणि छेद 5. इतके सोपी बेरीज आहे. बेरीज समच्छेद अपूर्णांकांची एवढी सोपी आहे. एक उदाहरण आणखी घेऊया इथं. थोडासा वेगाने जातोय मी आता. दोन छेद 7 अधिक 3/7. पहा पुन्हा एकदा छेद समान आहेत आणि छेद समान असताना सरळ उदाहरण आहे हे. छेद समान असताना सरळ सरळ जो छेद आहे तो मांडून द्यायचा. 7 7 दोन्हींचा लसावी 7च आहे म्हणून पुढे 7 घेतला. लसावी पुन्हा पुन्हा येणार आहे ध्यानात ठेवा. आता लसावी येणार पुन्हा पुन्हा येणार आहे आणि लसावीचा अर्थ असा आहे याचा पाढा आणि याचा पाढा या दोन्हींच्या पाड्यात सामायिक संख्या पहिली कोणती कोणती आहे. ह्या दोन्हींच्या पाड्यात कोणती सामायिक आहे मग 7 आहे म्हणून 7 पुढे घेतला. आलं का ध्यानात. तर आता पहा छेद समानच आहे तेव्हा छेद तोच घेतला. हा सरळ वाक्य आपण वापरून टाकलं पण त्याचा अर्थ काय आहे ह्या दोघांचा लसावी 7च आहे म्हणून आपण पुढे 7 घेतला. आता पहा जेव्हा छेद समान असतो तेव्हा फक्त अंशांची बेरीज करा. 2 अधिक 3. इथं 2 आहे अंश इथं 3 आहे दोघांची बेरीज घेतली. आता पहा पुढे फक्त बेरीज मांडून द्या. 2 आणि 3 5 छेद 7. ह्या दोघांची बेरीज आली 5/7 किंवा 5/7. लक्षात आले. या दोन उदाहरणांच्या वरून तुमच्या समच्छेद अपूर्णांकांची जी बेरीज आहे ती किती सोपी आहे हे तुमच्या ध्यानात आलं असेल. तर आता या समच्छेद अपूर्णांकांची आणखी एक बेरीज घेऊयात म्हणजे आणि आपण पुढे जाऊयात. आणखी 2 समच्छेद अपूर्णांक घेतोय मी
5/9 अधिक 1/9. पहा आता या दोन अपूर्णांकांच्या मध्ये छेद समान आहेत. छेद समान आहेत, त्या दोघांचा लसावी 9च असणार आहे. मग घेतला 9. छेद समान असताना छेद तोच येतो उत्तरात आणि अंशांची बेरीज होते. सरळ आहे. मग अंशांची बेरीज 5 अधिक 1. आता फक्त पुढे काय काम राहिले आपलं, दोघांची बेरीज पुढे मांडणं राहिले आणि छेद तोच आहे. 5 आणि 1 6. उत्तर आलं 6/9 किंवा 6/9. लक्षात आलंय तुमच्या आता की ध्यानात ठेवा, लसावी हाही ध्यानात ठेवा. आता आपल्याला पुढे जायचंय. थोडासा वेग जास्त होत असेल, परंतु काही गोष्टी ज्या अधोरेखित करायला सांगितल्या ते जर तुमच्या लक्षात राहिलं तर तुम्हाला पुढे जसे पुढे जाताल तशी कुठलीही अडचण अपूर्णांकामध्ये तुम्हाला राहणार नाहीये. हा जो मुद्दा आहे, मी मगाशी तुम्हाला लसावी शिकवला, तो तुम्ही अगदी ध्यानात ठेवायचा आता. आणि आपल्याला पुढे पुढे जायचंय. आता बघा पुढचा मुद्दा काय. पुढचा घटक सरावासाठी उदाहरणं घेतली होती मी. भिन्न छेद व अंश असलेले अपूर्णांक त्यांची तुलना. भिन्न छेद व अंश. आता मगाशी पाहिलं आपण भिन्न छेद आणि अंश असलेल्या अपूर्णांकांची तुलना केली आणि ती तुलना तुमच्या लक्षात असेल. आता त्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा. लहान मोठेपणा ठरवायचा असेल तर छेद समानच असायला हवेत. हे वाक्य पुन्हा तुमच्या ध्यानात आलं असेल. आता छेद जेव्हा भिन्न असतील तेव्हा छेद समानच करायला लागतील, कारण छेद समान असल्याशिवाय आपल्याला लहान मोठेपणा ठरवता येत नाही. लहान मोठेपणा तुम्हाला ठरवता येईल 2 अपूर्णांक पाहिल्या क्षणी, पण ते केव्हा तुमचा खूप सराव झालेला असेल त्यावेळेला. तर बघा आता आपल्याला पुढे जायचंय. या भिन्न छेद आणि अंश असलेल्या अपूर्णांकांची तुलना आपण पाहिलेली आहे. आता त्यांची बेरीज आपल्याला करायची आहे. तर ही बेरीज आपल्याला करता असताना काय करावं लागेल. भिन्न छेद आणि अपूर्णांकांची बेरीज हा खूप महत्वाचा भाग आहे. या ठिकाणी तुमच्या समोर 2 अपूर्णांक दिलेले आहेत, व्यवहारी अपूर्णांक. पहिला आहे 1/4 आणि दुसरा आहे 2/3. छेद समान नाहीत. छेद समान नाहीत आणि छेद समान असताना तुम्ही बेरीज केलेली आहे. छेद समान असताना तुम्ही बेरीज केलेली आहे आणि ती बेरीज तुमच्या ध्यानात आहे. छेद समान असतील तर सरळ सरळ अंशांची बेरीज असते. परंतु आता इथं थोडासा अडचणीचा भाग आहे. तुम्ही तो टप्पा जर ध्यानात ठेवला असेल लसावीचा, लसावी हा शब्द जर तुम्ही ध्यानात ठेवला असेल तर त्याचा आपल्याला खूप मोठा आधार आहे. लसावी म्हणजे काय. जे 2 छेद आहेत त्यांचे पाढे, त्यांच्या पाढ्यातली पहिली सामायिक संख्या. सामायिक म्हणजे समान संख्या. चला पुढे मग आता काय करावं लागेल पहा. आपल्या इथं 1/4 अधिक 2/3 यांची बेरीज करत असताना आपल्याला छेद समान असावे लागतील. मग प्रथम छेद समान करून घ्या. काय करून घ्या. छेद समान करून घ्या. मग छेद समान करून घ्यायचा म्हणजे काय करायचं आता माहिती आहे तुम्हाला. 1/4 आणि 2/3 याच्यामध्ये छेद इथं 4 आहे, इथं 3 आहे. मग 1/4 चं रूपांतर कशात करायचे. पहा त्यांचा लसावी काढायचा सुरुवातीला. 4
4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सक 24, 4 सत 28, 4 आठे 32, 4 9 36, 4 10 40. तीनाचा पाडा 3 एका 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाचे 15, 3 सक 18, 3 साते 21, 3 आठे 24, 3 9 27. पा ठीक आहे, इथपर्यंत झालं तर पाहूया. पा आता 4 समान आहे का कुठे? नाही. 8 याच्यात आहेत का? नाही. 12 याच्यात आहेत का? तर आहेत. मग आता पहा या ठिकाणी 12 12, याचा अर्थ काय झालं? यांचा लसावी निघाला 12. मग आता 1/4 हा जो अपूर्णांक आहे याचा 12 छेद असणारा अपूर्णांक कोणता येईल? याची तिप्पट 12 आहे. 4ची तिप्पट 12 आहे. याची तिप्पट किती होईल? 3. आणि आता याचं रूपांतर तसंच करा. 2/3. याचा छेद 12 असेल असा अपूर्णांक कोणता येईल? याची चौपट 12, 3ची चौपट 12, मग याची चौपट 2 8. आता असे 2 अपूर्णांक आपल्याला मिळालेले आहेत की याच्या ऐवजी जे मूळ अपूर्णांक आहेत त्यांच्या ऐवजी हे अपूर्णांक आलेत. मग त्यांची बेरीज आपल्याला करायची आहे. पहा कोणाची बेरीज करायची आहे? हे जे आपण काय केलं याचं रूपांतर त्यांचा लसावी जेवढा आहे तेवढा छेद आपण करून घेतला दोघांनी, म्हणजे छेद समान करून घेऊन जे अपूर्णांक आले ते अपूर्णांक घ्यायचे. 3/12 अधिक 8/12 यांची बेरीज आपल्याला करावी लागेल. आता तुम्हाला माहितीये छेद जेव्हा समान असतात, छेद जेव्हा समान असतात तेव्हा अगदी सुटसुटीत आणि सरळ असतं. छेद 12 आहे, 12 तसाच पुढे घेतला आणि अंशांची बेरीज केली. 3 अधिक 8 मग किती येईल? 8 आणि 3 11, 11/12. पहा या ठिकाणी फक्त एक स्टेप वाढली. पहा छेद समान करून घेणे. काय? छेद समान करून घेणे ही स्टेप वाढली. बाकी तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असेल का बेरीज ती बेरीजच आहे. अपूर्णांकांची बेरीज ती बेरीजच आहे, बेरीजच करायची, फक्त एक स्टेप या ठिकाणी वाढते. छेद समान करून घ्यावे लागतात. छेद समान करून कसे घ्यायचे याच्याकरता मी तुम्हाला लसावी शिकवलाय. पाहूया आता पुढे आणखी एक उदाहरण सोडूया आपण. 5/7 आणि 4/5 हे दोन्ही अपूर्णांक छेद समान नाहीत. आता छेद जेव्हा समान नाहीत तेव्हा आपल्याला छेद समान करणं हे पहिलं काम असते. हे पुन्हा एकदा तुमच्या ध्यानात आलं असेल. बघा इथं छेद आहे 7 आणि इथं छेद आहे 5. काय काम आहे पहिलं आपलं? छेद समान करून घेणे. आणि छेद एकदा समान झाले की सोपं, अंशांची बेरीज आणि छेद तसाच पुढे घेणे. लक्षात आहे तुमच्या? ठीक आहे, बघा पुढे मग 5/7 5/7 अधिक 4/5 या दोन अपूर्णांकामध्ये इथं छेद आहे 7, इथं छेद आहे 5. प्रथम 5/7चं रूपांतर करून घ्या. पण त्यासाठी तुम्हाला त्याचा लसावी माहिती असावा लागेल. लसावी काय येईल यांचा? 7चा पाडा 7 दुने 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 पाचा 35, 7 सक 42, 7 साती 49, 7 आठी 56, 7 9 63, 7 70. 5चा पाडा 5 1 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20,
पाचा पाचा 25, 5 सक 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50. ओके. आता पहा, याच्यात 7 आहेत, याच्यात आहेत नाहीत, याच्यात 14 आहेत, याच्यात आहेत नाही, याच्यात 21 नाही, याच्यात 28 नाही, याच्यात 35 यस. इथं 35, इथं 35 आणि इथेही 35, म्हणजेच यांचा लसावी असणारे 35. मग आता 5/7, 5/7 या अपूर्णांकाचा 35 छेद असणारा अपूर्णांक कोणता? याची 7ची 5 पट, याची 5 पट, 5 5 25, 25/35. आता 4/5 असंच रूपांतर करा. 4/5 बरोबर छेद किती? 35, कारण लसावी आला 35. 5ची 7 पट 35, 5 7 35. मग याची 7 पट किती? 7 चोक 28. लक्षात येते? तर बघा आता, मग आता आपल्याला कोणाची बेरीज करायची? रूपांतर करून जे अपूर्णांक आले, म्हणजेच छेद समान करून जे अपूर्णांक आले त्यांची. मग 25/35 अधिक 28/35 बरोबर. आता तुम्हाला माहिती आहे छेद समान झालेत, छेद समान असताना सरळ सरळ छेद 35 आणि अंशांची बेरीज 25 अधिक 28. किती होईल बेरीज? 8 आणि 5 13, गेला 1, 3 आणि 2 5. 53/35 हे या बेरजेचं उत्तर येईल. लक्षात आलंय का तुमच्या? आता म्हणजे व्यवहारी अपूर्णांकांच्या मध्ये छेद असमान असताना किंवा समान असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे आपल्याला छेद समान करून घ्यावे लागतात, आणि छेद समान असतील तर त्यांची बेरीज सरळ सरळ असते. आणखी एक उदाहरण घ्यायचंय. दोन छेद 9 आणि 5/11 छेद समान नाहीत. छेद समान करणं हे आपलं पहिलं काम. मग यांचा लसावी कसा काढायचा आहे? 9चा पाढा नवाचा पाढा 11चा पाढा. आता तुम्हाला पाढे पाहताच लक्षात आला असेल, तुम्ही हुशार मुलं आहात, पाढा पाहताच तुमच्या लक्षात आलं असेल की 99 वर जाऊन थांबणार आहे, 99 समान येणार आहेत. हे दोन्ही पाढे पाहताच लक्षात येतं आपल्याला. आलंय लक्षात? दोन्हीपैकी फक्त आता 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 11 2 22, 11 3 33, 11 4 44, 11 5 55, 11 6 66. 11च्या पाड्यात जिथं 99 आणि याच्या पाड्यात 99 कुठेतरी येतात. 9 11 99 म्हणजे काय येणार आहे? 99 समान आहेत, म्हणजे 99 त्याचा लसावी आहे. मग आता 2/9चं रूपांतर कसं होईल? छेद 99 आहे, म्हणजे याची किती पट आहे? 11 पट आहे. मग याची 11 पट किती होईल? 11 2 22. आणि ह्या अपूर्णांकाचं करून घ्या रूपांतर तसं. 5/11 बरोबर छेद किती? 99. मग आता याची किती पट आहे? 11 9 99. मग याचं 5 9 45. आता बेरीज कोणाची करायची? छेद समान करून घेतलाय, छेद समान करून घेऊन जे दोन अपूर्णांक आलेत त्यांची. मग करा 22/99 अधिक 45/99. आणि आता तुम्हाला माहिती आहे आपण सुटसुटीत करून घेतलं छेद समान तर सरळ सरळ बेरीज. छेद समानच आहे म्हणून तोच आला. आणि अंशांची बेरीज 22 अधिक 45. किती बेरीज येईल? 5 2 7, 4 2 6.
67°-99 असं याचं उत्तर येईल. सोडवलं असेल कदाचित तुम्ही माझ्या आधी. चालायचं पुढं. उदाहरणादाखल आपण आणखी एक उदाहरण या ठिकाणी सोडवूयात. बसल का वेळेत? 5/8 अधिक 2/12. तर यांची बेरीज आपण करूयात. आधी काय करावं लागेल? छेद समान करून घ्यावे लागतील. 5/8 म्हणजे काय? यांचा आपल्याला लसावी काढणं महत्वाचं आहे. आधी 8 आणि 12 हे दोन पाडे. 8×2 16, 8×3 24, 8×4 32. इथंच तुमच्या लक्षात येते 12च्या पाड्यात 24 येतात आणि या पाड्यात इथं 24 आलेले आहेत. याचा अर्थ काय? या दोन्ही पाड्यात समान येणारी संख्या कोणती पहिली? 24. मग 24 याचा लसावी आहे. मग आता 5/8 या अपूर्णांकाचं रूपांतर असं करायचं का ज्याचा छेद 24 आहे. मग 8ची किती पट? 24 तिप्पट. मग 5ची तिप्पट 15. तशी 2/12 करून घ्या. 2/12 बरोबर छेद 24. 12ची दुप्पट 24, 2ची दुप्पट 4. छेद समान केले आणि छेद समान करून जे दोन अपूर्णांक आले त्यांची बेरीज करून घ्या. 15/24 अधिक 4/24 काय होईल? छेद समान, छेद तोच आणि अंशांची बेरीज 15 अधिक 4 19/24 हे झाले याचं उत्तर. लक्षात आले सगळ्यांच्या? आता शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपण जो काही या 2 दिवसामध्ये घटक शिकलोत त्याच्यावर आधारित काही प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. आता मी माझ्या परीनं जेवढे उपघटक तुम्हाला याच्यामध्ये बसवायचे एवढ्या वेळेमध्ये तेवढे मी घेतलेले आहेत. आता त्याच्यावर आधारित काही नमुना प्रश्न आहेत. पहा, पहिला प्रश्न असा आहे 3/11, 3/5, 3/13, 3/4, 3/19 हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहिल्या शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता येईल? आता कशावर आधारित हा प्रश्न आहे तुमच्या लक्षात आले? इथं छेद समान नाहीत. छेद समान जेव्हा असतात तेव्हा अंश पाहायचा आणि त्याच्यावरून सरळ सरळ सांगून द्यायचं, जो मोठा असतो तो मोठा. पण इथं अंश समान आहेत. मग अंश जेव्हा समान आहेत तेव्हा काय करायचं? कंप्लीट विरुद्ध. ज्याचा छेद लहान तो मोठा, ज्याचा छेद लहान तो मोठा आणि ज्याचा छेद मोठा तो लहान. आला असेल तुमच्या ध्यानामध्ये? हे समअंश आहेत. हे सगळे अपूर्णांक कोणते आहेत? समअंश. मग आपल्याला काय पाहिजे? छेद समान पाहिजेत, पण इथं समअंश आहेत. मग उलटे. उलट म्हणजे काय? अंश मोठा असेल, छेद मोठा असेल तर तो लहान असतो. मग इथं सगळ्यात मोठा कोण आहे? छेद 19 म्हणजे हा सगळ्यात लहान आहे. आलं ध्यानात तुमच्या? आला असेल पहा. म्हणजे इथं सगळ्यात मोठा आहे 3/19 आणि सगळ्यात लहान कोण असेल मग सांगा बरं? या ठिकाणी सगळ्यात लहान छेद कोणाचा दिसतो? ह्याचा. म्हणजे सगळ्यात लहान आहे 3/4. मग आता याच्यावरून तुम्हाला याचा चढता आणि उतरता क्रम मांडता येऊ शकतो. याचं उत्तर लगेच काढणं ही मला अपेक्षित नाहीये. तुमच्या ही गोष्ट लक्षात यायला पाहिजे का हा प्रश्न कशावर आधारित आहे. लक्षात आले तुमच्या? उत्तर सांगण्याची गरज आहे का? तुमच्यापैकी बहुतेकांना ते उत्तर सापडले असेल. आपण पुढच्या प्रश्नावर जाऊया. पहा, या ठिकाणी तुम्हाला जे 4 अपूर्णांक दिसत आहेत
ते अपूर्णांक मी वाचतोय 3/5, 2/9, 1/4, 5/6 या अपूर्णांकातील सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आता याच्यावरून काय लक्षात आलं तुमच्या? इथं छेदही समान नाहीत, अंशही समान नाहीत. मग आता काय करायचं? आता काय करायचं? काय केलं पाहिजे? येते का तुमच्या ध्यानात? इथं एक पायरी वाढते, छेद समान तरच आपल्याला तुलना करता येईल किंवा लहान मोठेपणा ठरवता येईल. तुमच्या पुढे खूप मोठा प्रश्न आहे. हे 4 अपूर्णांक आहेत आणि हे 4 अपूर्णांकांचं छेद समान करून घेणं हे वेळेच्या बाबतीत जर पाहिलं, तुम्हाला वेळेत प्रश्न सोडवायचा आहे. वेळेत प्रश्न सोडवत असताना तुम्हाला हे महाकठीण काम आहे. वेळेत प्रश्न सोडून होत नाहीत, छेद समान करून घेणे. आता मी जे तुम्हाला आयडिया दिली त्यालाच मी छेद देतोय बघा. लक्षात आलं का? म्हणजे माझं म्हणणं मी इथं खोटं ठरवतोय. जे करायचंय ना ती पायरी वाढली या ठिकाणी. छेद समान नाहीत, मग छेद समान केले तर आपल्याला सांगता येतं का कोण मोठा आहे कोण लहान आहे? परंतु आता प्रश्न आपल्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेच्या दृष्टीनं काय करावं लागतो? वेळेत आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. मग काय करायचंय? वेळेत प्रश्न सोडवण्याकरता मी तुम्हाला एक आयडिया देऊन जातोय. आपल्या पुस्तकामध्ये आयडिया एवढीच आहे, छेद समान करून घ्या आणि मग ठरवा. परंतु काय केलं पाहिजे पहा, सांगू? ध्यानात ठेवा. अंशावर 0 द्यायचा. काय द्यायचा? अंशावर 0 द्यायचा आणि छेदानं त्या अंशाला भागायचं. कदाचित मी करण्याआधी तुम्ही करून टाकताल ते. सरांनी हे सांगितलंय ना, माहित हा अंश किती आहे? 3 आहे. मग 3च्या पाठीवर 0 दिला, संख्या काय झाली? 30. 5नं 30ला भागा, भागाकार काय आला? लगेच सांगू शकताय तुम्ही तोंडी. त्याच्यानंतर 2वर 0 द्या, 9नं त्याला भागा, काय भागाकार आला? तो मांडा. इथं 1वर 0 द्या, 10 झाला. 4नं त्याला भागा, भागाकार काय आला? तो पहा. 5च्या पाठीवर 0 दिला, 50 झाला. 6नं त्याला भागा, भागाकार काय आला? जिथं भागाकार मोठा तो अपूर्णांक मोठा. ध्यानात ठेवा. काय सांगितलं मी? पाठीवर 0 द्या, छेदानं त्याला भागा, छेदाने भागलं, जो भागाकार आला, भागाकार जर का मोठा तर तो अपूर्णांक मोठा. ध्यानात ठेवा. आता काही बाबतीत कधी कधी काय होतं? भागाकार समान येतात. अशा वेळेला काय करायचं? ही आयडिया आपल्याकडे आहे, परंतु ते तुम्ही अजून शिकलेले नाहीत. दशांश अपूर्णांक. मग एकच लक्षात ठेवा की तुमचा जेव्हा अपूर्णांक पुढे जसं जसं जाईल तसं तसं तुमचा सराव होत जाईल, तुम्हाला दशांश अपूर्णांक काय हे कळेल, तेव्हा तुम्ही याच्या पुढला जो मी तुम्हाला जी आयडिया देणार आहे ती तुमच्या लक्षात येईल. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं का? ह्या 4 अपूर्णांकांच्या मध्ये मोठा कोण होईल? मी तुम्हाला आता आयडिया दिली. छेद समान करण्याची गरज नाही, पण कशात? जेव्हा जास्त अपूर्णांक दिलेत आणि त्यांची फक्त तुम्हाला तुलना करायची, लहान मोठा ठरवायचा आहे, अशाच वेळेला ही आयडिया वापरा की त्यांच्या पाठीवर अंशावर 0 द्या आणि जी 0 देऊन जी संख्या आली तिला छेदाने भागा. भागाकार ज्याचा मोठा तो अपूर्णांक मोठा आणि भागाकार ज्या अपूर्णांकाचा लहान तो अपूर्णांक लहान. लक्षात आले का? आता पहा, या ठिकाणी उदाहरण मी घेतलंय, आपण पटकन सोडूया. आवाज जातोय का? हा. तर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की या पहिल्या अपूर्णांकामध्ये 30ला मी 5 भागणार आहे. 5 सख 30, 6 भागाकार आलाय. म्हणजेच मी हे कसं केलं असतं? 3/5 याच्या पाठीवर 0 दिला, 5 1 5, 5 सख 30, भागाकार 6 आलाय. मी ह्या पद्धतीने करतो, तुम्ही ह्या पद्धतीची सवय लावा. याच्यामध्ये काय होईल? 20/9. भागाकार काय येईल? 9 दुने 18, बाकी उरेल 2. ध्यानात घ्या. 1च्या पाठीवर 0 दिला, 10/4. भागाकार काय येईल? 4 दुने 8 आणि बाकी काय उरेल? 2. शंका आली असेल तुम्हाला आता. 1च्या पाठीवर झाला, हे 5च्या पाठीवर 0 दिला,
50/6 भागाकार करा. 6×8 = 48, 8 आणि बाकी 2. आता या बाकीचं जे रहस्य आहे ते कधी तुमच्या लक्षात येईल? पहा, इथं आणि इथं ह्या दोन्ही ठिकाणी सारखं आले. इथं तुम्हाला ठरवता येणार नाही, पण कधी ठरवता येईल तुम्हाला? जेव्हा तुम्हाला दशांश अपूर्णांक कळेल त्याच वेळेला तुम्हाला हे सांगता येईल. तेव्हा ध्यानात ठेवा, हा टप्पा मी तुमच्यासाठी ठेवतोय. जेव्हा दशांश अपूर्णांकाचा तुम्ही भागाकार कराल दशांशात, त्याच वेळेला तुमच्या हे लक्षात येईल. मग आता तुमच्या हे तर लक्षात आलंय का भागाकार कुठे जास्त आला तो अपूर्णांक मोठा असेल. 8 इथे 6 म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक हा आहे. म्हणजेच काय? 5/6. 5/6 हा अपूर्णांक सर्वात मोठा आहे आणि सगळ्यात लहान ह्या दोन्हींपैकी एक असणार आहे. आता त्या दोन्हींपैकी एक कोणता ते तुम्हाला कधी कळेल? तुम्हाला दशांशात भागाकार करता आला तर. आता आपल्याकडे वेळ नाहीये. किती वेळ अजून? हा, तर या ठिकाणी मी आपणा सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. संभाजी नरवडे सर, पिंपळगाव रोठा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आदर्श शिक्षक यांनी अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी व्यवहारी अपूर्णांकावर बेरीज या घटकाचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचे मी पारनेर पंचायत समिती शिक्षण विभाग या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे ज्येष्ठ विस्तार अधिकारी पिंपरकर साहेब, तसेच तंत्रस्नेही शिक्षक आंबेकर सर, या सर्वांच्या वतीने, तसेच आमच्या तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी राणे मॅडम यांच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार मानतो. आणि विद्यार्थ्यांनी दररोज याच पद्धतीने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जॉईन होऊन या ऑनलाईन क्लासचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो. Again.